नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा. या मालिकेच्या पुढील भागामध्ये सस्पेन्स परत एकदा खूप वाढलाय. सुप्रिया ईश्वरीला फोन करून सांगत असते की इशू, मी आणि तुझे बाबा आम्ही दोघं अक्कलकोटला जाऊन यायचं म्हणतोय. ईश्वरी विचारात पडते आणि म्हणते, पण आई, शुभूचं काय? तो आणि ताई घरात एकटेच राहणार का? सुप्रिया म्हणते, तरुण मुलगी घरात एकटी असताना शुभंकर? नाही, मला बरं वाटत नाहीये, म्हणूनच मला काय करावं तेच सुचत नाहीये ग. तिकडे शुभंकर अंगावर कपडे नाही, रूममध्ये एकटा बडबड करत म्हणतो, महिनाभर काका नाही आणि काकू पण नाही. आता आपला सुखी संसार सुरू करायची वेळ आलीये नमू. आता त्याच उघड्या अंगाने शुभंकर नम्रताच्या फोटोला मिठी मारतो. तिकडे ईश्वरी अर्णववर चिडचिड करत म्हणते, हात फ्रॅक्चर झाल्यापासून मी एका हाताने माझी सगळी कामं कशी करते हे माझं मलाच माहिती. सगळे केस विचकटले तुम्ही माझे. आता अर्णव प्रेमाने ईश्वरीचे सगळे केस नीट करतो. तेच तिकडे नम्रता आकाशसोबत फोनवर गप्पा मारत असते आणि शुभंकर तिला रागाने चोरून चोरून बघत असतो. अचानक मागून सुप्रिया तिथं येते आणि शुभंकरच्या खांद्यावर हात ठेवते. शुभंकर एक क्षण डचकतो आणि एकदमच मागे वळून पाहतो आणि तिथं सुप्रियाला पाहून असं जसं काय ह्याने भूतच पाहिलं असावं की काय, असाच घाबरून जातो. आता सुप्रिया पण प्रश्नार्थक नजरेने शुभंकरकडे पाहू लागते. तिला तरी काय माहीत की हा शुभंकर नक्की काय पद्धतीचा मुलगा आहे ते. सुप्रियाला काहीतरी नीट प्लॅनिंग करूनच मगच अक्कलकोटला जाता येईल, नाहीतर हा शुभंकर काय लायकीचा मुलगा तर नाही. तिकडं राजेश शिर्केंच्या घरात वातावरण एकदम कूल आहे. सगळे रमाकांतला सोबत घेऊन पाणीपुरी खातात ते. अंजली आणि अर्णवने जरा जरा का होईना पण रमाकांतला ॲक्सेप्ट तर केले, पण अजून सुद्धा ट्विस्ट बाकी आहे. पण तो कोणता हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.